कोरोची ग्रामपंचायत ठरली आदर्श. कर्मचाऱ्यांना परमनंट सेवा, वेतनवाढ व आरोग्य सुविधा जाहीर. कोरोची ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायतमधील सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी परमनंट केल्याने व त्यांना ESI व EPFची सुविधा ग्रामपंचायतीने 1 मे कामगार दिनानिमित्त लागू केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कोरोची ग्रामपंचायतमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम ध्वजारोहण ग्रामविकास अधिकारी रांझा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व ध्वजास मानवंदना देऊन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतमध्ये कायम व प्रॉव्हिडंट फंड आणि ESI लागू केल्याचे सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी जाहीर केले. कोरोची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रातील पहिली कोरोची ग्रामपंचायतीने सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले आहे. त्यांना किमान वेतन लागू केले असून EPF सुविधा लागू केली आहे. तसेच त्यांच्या कुटुंबियांना दवाखान्याचा होणारा खर्च जास्त असतो, त्याकरिता सर्व कर्मचाऱ्यांना ESIC सुविधा लागू केली आहे. आजच्या महागाईचा विचार करून शासकीय नियमाप्रमाणे पगारात भरघोस वाढ केली आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सर्व सुविधा देणारी ही महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत असेल, असे सरपंच डॉ. संतोष भोरे यांनी यावेळी सांगितले. मुख्य लिपिक राजकुमार मिरजकर यांनी सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या कामावरचा विश्वास ठेवून ग्रामपंचायतमध्ये कायम केल्याबद्दल व ESI EPF सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यावेळी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आनंद लोहार, संजय शहापुरे, साहेबलाल शेख, राजकुमार चावरे, हलीमा सनदी, पूजा टिळे, आरती कुंभार, दीपक माने, अमर कारवेकर यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अमित काकडे, कोरोची. आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन याच्या तमाम नागरिकांना, माझ्या कोरोची गावातील नागरिक बंधू आणि कामगारांना शुभेच्छा देते. आजच्या दिवशी आमच्या या ग्रामपंचायतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. कामगारांचा पगार हा अगदी कमी होता, तो पगार वाढवून राहणीमान भत्ता, शासकीय नियमाप्रमाणे पगार त्यांना देण्यात आलेला आहे. कामगारांना PF फंड हा लागू नव्हता, तो PF फंड लागू करून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी या ठिकाणी खातं खोलून त्यांचा पगार फंड लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर कामगारांच्यासाठी ESI लागू करण्यात आलेला आहे. कामगारांना 7 लाखाचा विमा हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यामधून असं आढळून येतं की आज या बॉडीनं संपूर्ण कामगारांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या पगारामध्ये वाढ व त्यांच्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये वाढ करून दिल्याबद्दल या ठिकाणी तमाम संपूर्ण कामगारांच्या वतीनं मी या बॉडीचं म्हणजे सरपंच साहेब आणि सर्व सदस्य मंडळींचं हार्दिक आभार मानत आहे.